नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला। पनीर मसाले ही एक चविष्ट डिश आहे जी आपण पोळी, नान किंवा पराठ्यासोबत खात असतो। त्यासाठी लागणारे साहित्य काही याप्रमाणे आहे। आलं, लसूण, काजू, कोथिंबीर, हळद घेतली आहे, जिरे घेतले आहेत, 2 टोमॅटो घेतले आहेत, 2 कांदे घेतले आहेत, मिरची पूड घेतली आहे, धने पूड घेतली आहे, मीठ, तेल आणि पनीर। कांदा हा मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे। कांदा मीडियम साईजमध्ये कट झाला असल्यास टोमॅटो उभ्या स्लाइस करून घ्यायचे आहेत। हे दोन्ही कट करून झाल्यानंतर एक कढई घ्यायची आहे। कढई गरम करून घ्यायची। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत। खडे मसाले घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून चांगले भाजून घ्यायचे आहेत। जिरे भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये आलं लसूण घालून घेणार आहोत। आलं लसूण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूण भाजल्यानंतर त्यामध्ये आपण काजू घालून घ्यायचे आहेत। काजू, कांदा, आलं लसूण सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये हळद, धनेपूड, लाल तिखट, मीठ असे सुके मसाले घालून मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाले कढईला चिकटून बसू नये म्हणून त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला टोमॅटो चांगलं मऊ होऊ द्यायचं आहे, त्यामुळे ते 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊया। पनीर कट झाल्यानंतर आपण मसाला ओपन करून पाहणार आहोत। टोमॅटो चांगले मऊ झाले आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत। अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर हा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा। मसाला 5 मिनिटांनंतर पाहू आणि चांगल्या प्रकारे शिजला आहे। हा मसाला चांगला शिजला आहे। आता थंड करून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची। केलेली पेस्ट आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि ही पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे। नंतर 5 मिनिटांसाठी पेस्ट झाकून ठेवायची आणि चांगली भाजून घ्यायची। पेस्ट ही चांगली भाजल्यानंतर त्यामध्ये आपण काही पाणी घालून घेणार आहोत आणि पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे। नंतर 5 मिनिटांसाठी अजून पेस्ट झाकून ठेवायची। नंतर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये पनीर घालून घ्यायचं आहे आणि आता पनीर फक्त 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपलं पनीर तयार झालेलं आहे। अशा प्रकारे पनीर मसाला तयार झालेला आहे।